हाय मैत्रिणींनो, मी माझ्या घरचे तुम्हाला कोरफडीचे प्लांट दाखवत आहे। जेव्हापासून मला माहिती झालं आहे कंबरच्या खाली लांब होणार केस लगातार 5 दिवस कोरफडीच्या घरामध्ये फक्त 2 वस्तू मिक्स करून लावल्याने कंबरच्या खाली लांब दाट चमकदार होणार आहे, तेव्हापासून मी या झाडाला इतकी जपत आहे। सर्वात आधी मी या कुंडीमध्ये ॲलोवेराचं एकच छोटंसं प्लांट लावलेलं होतं। आता बघू शकता आहे 1 2 3 झाडं इथे उगवलेले आहेत ॲलोवेराचे छोटे। तर यामधला एक पत्ता मी आता घेऊन घेते। ही रेमेडी कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघू शकता एक मी कोरफडीचा पत्ता तोडून घेतलेला होता आणि तो अर्धा तासापर्यंत मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला होता। तर बघू शकता इथे फ्रीजमध्ये ठेवून घेतल्यानंतर हा एकदम हिरवा झाला आहे आणि एकदम टाईट आलेला आहे। तर आता याला आपण या प्लेटमध्ये किसून घेऊया। ही रेमेडी याच पद्धतीने बनवायची आहे, म्हणून तुम्हाला असंच करायचं आहे। तर बघू शकता आता आपल्याला कद्दू किसणीने याला छान असं व्यवस्थितपणे किसून घ्यायचं आहे। तर बघू शकता अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर हे एकदम टाईट आलेले आहे ॲलोवेराचा पत्ता आणि एकदम म्हणजे बरफ बनलेला आहे, कारण मी या कोरफडीच्या पत्त्याला फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे हा एकदम पत्ता टाईट झालेला आहे, कडक आलेला आहे आणि आपल्याला किसायलाही सोपं जात आहे। म्हणून या पद्धतीने तुम्हालाही करायचे आहे। तर बघू शकता इथे पूर्ण ॲलोवेराच्या पत्त्याला मी छान असं किसून घेतलेलं आहे। तर इथे पूर्ण पत्त्याला मी किसून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे आता पूर्ण इथे किसलेला ॲलोवेराच्या पत्त्याचा किस इथे जमा झालेला आहे आणि आता आपल्याला हा किस एका कटोरीमध्ये काढून घ्यायचा आहे। किसताना आपल्याला एकदम थंड थंड वाटेल आणि या पद्धतीने हा किस पडून इथे तयार झालेला आहे। तर या किसला आपल्याला एका कटोरीमध्ये काढून घ्यायचा आहे पूर्ण। तर बघू शकता इथे मी काचेची कटोरी घेतलेली आहे आणि या कटोरीमध्ये हा पूर्ण किस टाकून घेते। तुम्हालाही याच पद्धतीने करायचं आहे। कोरफडीचा गर एकदम किसमध्ये तयार झालेला आहे। तर या कोरफडीचा गर थोड्या वेळाने पूर्ण मेल्ट होऊन जाणार। तर आता आपण इथे बघू शकता इथे पाणी सुटत आहे पूर्ण कोरफडीच्या गराला। तर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं तेल थोडंसं कोमट करून यामध्ये घालायचं आहे। खोबऱ्याचे तेल थोडेसे गरम करून आपण या कोरफडीच्या गरामध्ये मिक्स केले आहे। तर याला असं छान अजून चांगल्याने मिक्स करून घ्यायचं। मैत्रिणींनो, माझे केस पण इतके खूप जास्ती गळत होते आणि मी खूप जास्ती परेशान होते, पण जेव्हापासून मला माहिती झालं आहे ॲलोवेराच्या गरामध्ये या 2 वस्तू मिक्स करून लावल्याने केसांची ग्रोथ भयंकर होणार आहे आणि केसांचे गळणे तुरंत थांबणार आहे, तर मी लगेच हे ट्राय करायला सुरुवात केली। कारण माझ्या घरीच ॲलोवेराचे प्लांट आहे, तर मला हे रेमेडी बनवणे अवघड नाही जात, म्हणून मी ही रेमेडी ट्राय करत आहे। त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला कोरफडीच्या घरामध्ये ॲड करायची आहे, तो आहे क्लिनिक प्लस शॅम्पू। क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाते। मी माझ्या केसांवरती क्लिनिक प्लस शॅम्पूच यूज करते, म्हणून मी इथे क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे। तुम्हाला हवे तर तुम्ही या ठिकाणी दुसराही शॅम्पू वापरू शकता, म्हणजे की ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्ही दुसराही शॅम्पू घेऊ शकता। तर बघू शकता इथे या पद्धतीने मी क्लिनिक प्लस शॅम्पू यामध्ये ॲड केलेला आहे। शॅम्पू टाकल्यानंतर या रेमेडीला आपल्याला पुन्हा चांगल्याने मिक्स करायचं आहे। तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत हे एक सिरममध्ये तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला या पद्धतीने या रेमेडीला मिक्स करत राहायचे आहे। तर बघू शकता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर एक सिरममध्ये तयार झालेला आहे आणि ही रेमेडी आपल्याला आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे। दिवसभरातून तुम्ही आंघोळ करायच्या अगोदर आपल्या केसांवरती अप्लाय करा आणि 20 मिनिटांनंतर केस धुवून टाका। तुम्हाला खरंच खूप छान अमेझिंग रिझल्ट मिळेल। मैत्रिणींनो, तुम्ही पण केस गळण्यापासून परेशान आहात, जर तुम्हालाही लांब दाट चमकदार केस हवे आहेत, हा उपाय खूपच इफेक्टिव्ह आणि नॅचरली आहे, खूप जास्ती फायदा देणारा आहे। ही रेमेडी 5 दिवस लगातार लावल्याने तुमचे केस कंबरच्या खाली लांब होतील, सोबत दाट चमकदार होतील। आपण केसांची केअर करण्यासाठी खूप आळस करतो, पण फक्त 5 दिवस आळस न करता हा परफेक्ट उपाय तुम्ही केलात ना, तर तुमचे केस फक्त 5 दिवसात पुन्हा दाट होईल व कंबरपर्यंत लांब होईल। ही रेमेडी खूपच इफेक्टिव्ह व केमिकल फ्री आहे।
खरंच एकदा करून पहा, इतका फायदा होईल तुम्हाला। ही एक पॉवरफुल रेमेडी आहे तुमच्या केसांची ग्रोथ फास्टली होण्यासाठी। मला जेव्हापासून माहीत झाले कोरफडीच्या घरामध्ये या 2 वस्तू मिक्स करून लावल्याने 5 दिवसात केस वाढेल, तेव्हापासून मी हीच रेमेडी ट्राय करते आणि माझ्या केसांची काळजी घेते। कोरफडीच्या गराने आपले केस खूप जास्ती दाट होते आणि खोबऱ्याच्या तेलाने आपले केस लांब व चमकदार होते आणि शॅम्पूने आपले केस सिल्की व मऊ होते। त्यामुळे ही रेमेडी एकदम परफेक्ट आहे आपल्या केसांसाठी। खरंच 5 दिवस तुम्ही ट्राय कराल ना, तुम्हालाच फरक दिसेल। तुम्ही माझ्या व्हिडिओखाली येऊन स्वतः कमेंट कराल की मला खूप फायदा झाला आणि माझे केस कंबरपर्यंत लांब दाट झाले। तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जायच्या आधी एक लाईक नक्की करा आणि अशा लोकांना व्हिडिओ शेअर करा ज्या लोकांना या रेमेडीने खूप फायदा होईल। अशा लोकांना प्लीज शेअर करा।